कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरीश्वर भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजचं हे माझ्या मते 6वं पुष्प आहे प्रवचन रूपी सेवेचं. आणि गुरुश्वर महाराजांच्या चरणी हे पुष्प अर्पण करण्यास खरोखर आनंद होत आहे. तुम्हाला सर्वांना खूप मोठं भाग्य लाभलेलं आहे. नाना महाराज, परमपूज्य ब्रह्मदूत नाना महाराज वनकुटेकर यांच्या पावनस्पर्शाने पुरीत झालेली ही भूमी आहे. त्या भूमीमध्ये आपणा सर्वांनाच नानांचा सहवासही लाभलेला आहे आणि नानांचं तत्वज्ञान रूपी अमृतकणही सेवण्याची आपल्याला सर्वांना संधी मिळालेली आहे. अशा ब्रह्मीभूत परमपूज्य नाना महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण आजच्या चिंतनाला प्रारंभ करूयात. चिंतनासाठी मी निवडलेली ओवी आहे 18व्या अध्यायामधली 72वा श्लोक आहे. त्या 72व्या श्लोकातली 1551वी ही ओवी आहे. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्व भरे, हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. पुन्हा एकदा ओवी वाचतो. तैसा ब्रह्म मी हे विसरे, ते जगची ब्रह्मत्व भरे, हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. मुद्दाम 18वा अध्याय निवडलेला आहे. सप्ताहाचा हा उत्तरार्ध आहे. आपण सर्वांनी भजन कीर्तन नामस्मरण रूपी सेवा सातत्याने 5-6 दिवस केलेली आहे. अनेक प्रकारचं अध्यात्म हे कीर्तनातून आणि प्रवचनातून ऐकलेलं आहे. माऊली या ठिकाणी या 18व्या अध्यायाची खूप महती गातात आणि हाही 18व्या अध्यायाचा उत्तरार्धच आहे. 1800 ओव्यातला ही 1500वी ओवी आहे. त्यामध्ये माऊली सांगतात की एक क्षण असा येतो त्यामध्ये मी ब्रह्म आहे याचा देखील विसर पडतो. संपूर्ण गीता ही अद्वैत पद्धतीने जर समजून घ्यायची झाली तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं तत्वज्ञान सांगणारी गीता आहे. आणि त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचाही विसर पडतो ही अवस्था गीतेमध्ये 18व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये आलेली आहे. माऊलींचं सर्व चिंतन हे पारंपरिक ज्ञानाच्या पुढे एक पाऊल नेणार आहे. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खल्विदं ब्रह्मम ह्या ज्या सगळ्या श्रुती आहेत ह्या श्रुतींचं एकच सांगणं आहे की तुम्ही ब्रह्म आहे हे तुम्ही जाणून घ्या. आणि माऊली तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात की मी ब्रह्म आहे याचाही विसर आता आपल्याला पडतोय. अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद चालू आहे आणि अर्जुनाची झालेली जी काही अवस्था आहे त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. जर हे संपूर्ण जगच ब्रह्म असेल तर मी ब्रह्म आहे हा अभिनिवेश सुद्धा कशाला, असा माऊलींचा प्रश्न आहे. सर्वम खल्विदं ब्रह्म असेल तर मी ब्रह्म आहे ही जाणीव स्वतंत्ररित्या करण्याची गरज काय आहे. आपण ब्रह्ममयच असतो आणि ती अवस्था आपण आनंदाने भोगायची असते. हे माऊलींचं या ओवीमागचं महत्त्वाचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आपण
गीता हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद जो आहे तो संवाद संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. म्हणजे इथे दोन प्रकारचे संवाद घडतात. एक श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा होत असलेला संवाद, आणि त्या संवादाचं वार्तालाप किंवा वार्तांकन कोण करतोय? संजय धृतराष्ट्राला करतोय. आणि हे समजून घेत असताना माऊलींनी गीतेवरच भाष्य का केलं हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. म्हणजे गीतेचं तत्वज्ञान जर आपल्याला अंगी बाणायचं असेल तर गीता म्हणजे काय आहे, श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे हेही थोडंसं समजून घेतलं पाहिजे. अर्जुन म्हणत होता की मला युद्ध करायचं नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तू युद्ध कर. अर्जुनाचं म्हणणं असं होतं की माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी समोर माझ्या समोरच्या पक्षामध्ये उभे आहेत. मला युद्ध करायचं म्हणजे काय करायचं? मला त्यांना मारायचं आणि त्यांना मारून मला राज्य जिंकायचं. जर त्यांना मारूनच मला राज्य जिंकायचं असेल तर अर्जुन म्हणतो हे राज्य मला नको आहे. याच्या उलट भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत की तू त्यांना मार. म्हणजे आता इथे सर्वसामान्य पद्धतीने आपण जर पाहिलं तर काय भूमिका लक्षात येते? माझ्या नातेवाईकांना न मारणे ही भूमिका जास्त नैतिक आहे, हो की नाही? नर म्हणून जो असलेला आहे अर्जुन, त्याला भगवान म्हणून तिथे जे आहे श्रीकृष्ण ते सांगतायत अशा प्रकारचं नैतिक कर्तव्य तू करू नकोस. म्हणजे काय? तू युद्ध कर, तुझ्या नातेवाईकांना मार. सकृतदर्शीने पाहता हे आपल्याला विरोधाभासात्मक वाटतं. परंतु याच्यात थोडंसं एक टप्पा जर पुढे गेलं, अध्यात्मदृष्टीने जर त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला तर हे लक्षात येईल की अर्जुन हा कुठल्या भूमिकेतून युद्ध करायचे नाही असं म्हणत होता. अर्जुनाचं त्याच्या नातेवाईकांशी असलेलं ममत्व, अर्जुनाचं त्याच्या नातेवाईकांशी असलेला त्याला आपण म्हणूयात बंधन जे काही आहे ते मानसिक बंधन अर्जुनाला युद्ध न करण्यास प्रवृत्त करत होतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जरी देखील त्याच्या नातेवाईकांना मारून युद्धात यशस्वी हो असं म्हणत असतील तरी देखील त्याच्या मागची आध्यात्मिक भूमिका ही होती की तू ममत्व सोड. हा माझा नातेवाईक, हा माझा आतेभाऊ, हा माझा कोण असेल काका, पुतण्या, चुलता किंवा गुरुजन, हे सगळे माझं माझं म्हणून तुझी काही एका विचित्र अवस्थेत पोहोचलेला आहे, त्या अवस्थेतून बाहेर ये आणि नंतर युद्ध कर. ह्या एवढ्या एका मुद्द्याचं स्पष्टीकरण म्हणजे संपूर्ण भगवद्गीता आहे. आणि ह्या मुद्दा साधा आहे. एक संघर्ष झालेला आहे. राज्य प्राप्त करण्यासाठी एक कलह निर्माण झालेला आहे. भावाभावांमधला कलह आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. आपण नेहमी अध्यात्म म्हटलं की सामाजिक प्रश्न बाजूला ठेवतो आणि अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्यानंतर काय होतं? सामाजिक प्रश्न तसेच राहतात. समाजामध्ये असलेले जे काही द्वंद्व आहे ते द्वंद्व तसंच राहतं, ते निसटलं जातं आणि अंतर्मुखता जास्त होते. त्याच्यामुळे बऱ्याचदा असे व्यंग दिसतात की जे जास्त आध्यात्मिक लोक आहेत त्यांना सामाजिकतेच्या बाबतीत एवढं काही फारसं घेणं देणं पडलेलं नसतं. परंतु भगवद्गीतेचं जर तुम्ही मॉडेल पाहिलं, भगवद्गीतेचं जर प्रतिमान पाहिलं तर भगवद्गीतेचा उगम, भगवद्गीतेतल्या तत्वज्ञानाचा उगम हा सामाजिक कलहातून आहे. तो जरी घरगुती कलह असला तरी तो सामाजिक आहे. तो अंतर्मुख होऊन मानसिक कलह नाही आहे. मानसिक कलहामध्ये त्याची मुलं जरूर आहे, परंतु तिथे सामाजिक द्वंद्व आहे. एक जण कुणीतरी म्हणतो हे माझं राज्य आहे, दुसरा म्हणतो नाही हे माझं राज्य आहे. आणि हे सामाजिक कलहाकडे तरी का लक्ष द्यायचं? अंतर्मुखता तर असायला हवीच. अंतर्मुखता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामाजिक कलहही थांबणार नाही. परंतु सामाजिक कलहाकडे आपण जर डोळाझाक केली तर अंतर्गत कलह हे वाढतच जातात. संपूर्ण तत्वज्ञान, कुठल्याही धर्माचं तत्वज्ञान घ्या, जैन धर्माचं तत्वज्ञान घ्या, बौद्ध धर्माचं तत्वज्ञान घ्या आणि वैदिक धर्माचं तत्वज्ञान घ्या, ही सगळी तत्वज्ञानं भारतभूमीवर जी उत्पन्न झालेली तत्वज्ञान आहेत, ही सगळी अध्यात्मशास्त्र एकाच गोष्टीचा प्रामुख्याने विचार करतात. ती गोष्ट म्हणजे जीवनातले दुःख. जीवनात आनंद प्रकारचे दुःख आहेत, त्या दुःखांपासून कसं मुक्त व्हायचं. आता मुळात अडचण अशी आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये जी सुबत्ता आलेली आहे
त्या सुबत्तेमुळे आपल्याला नेमकी दुःख कोणती आहेत याचाही विसर पडत चाललेला आहे. ती दुःख म्हणजे काय, जन्म येणं, मरण येणं, त्याच्यामध्ये असलेल्या शारीरिक अनेक व्याधी, ह्या तर दुःख आहेतच. परंतु माणूस एका ठराविक समाजात जन्म घेतो, एका ठराविक कुटुंबात जन्म घेतो आणि त्या अनुषंगाने येणारे जे काही त्याच्या जीवनात असणारे जे काही कलह आहे, त्या अनुषंगाने येणारे त्याच्या जीवनातले जे काही क्लेश आहेत, त्या क्लेशांचाही ते क्लेश देखील दुःखाचा उगम स्रोत होतात. आणि म्हणून अंतर्मुखता, त्याचबरोबर बाह्य जगतामधले असलेले काही कलह आहेत, या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तो खरा गीतेचा संदेश आहे. सर्व दुःखांची निवृत्ती करायची असेल तर केवळ तुमच्या मानसिकतेवरच काम करून उपयोग नाही, तुमच्या सामाजिक मानसिकतेवरही तुम्ही काम केलं पाहिजे. आता मगाचा जो प्रश्न आहे की माऊलींनी गीताच का निवडली, ही गीता तत्त्वज्ञानाचं भाष्य करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी देखील निवडलेली आहे. म्हणजे संपूर्ण वेदांताची जर तुम्ही परंपरा पाहिली की ज्या परंपरेचा माऊली ह्या अविभाज्य घटक आहे, त्या वेदांत परंपरेमध्ये प्रस्तांतरी म्हणजे 3 ग्रंथ प्रामुख्याने मानलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र भाष्य म्हणजे ब्रह्मसूत्र बादरायण व्यासांनी लिहिलेले, त्यानंतर श्रीमद्भगवद्गीता आणि उपनिषद, असे 3 प्रकारचे ग्रंथ आहेत ते वेदांतांनी प्रमुख मानलेले आहेत आणि त्याच्यावर भाष्य केलेले आहे. त्याच्या अनुषंगाने संपूर्ण तत्त्वज्ञानाची निर्मिती केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या वारकरी संप्रदायाची पताका गेले 750-800 वर्ष फडकत आहे, त्याचा आधारस्तंभ हा अद्वैत वेदांत आहे. हे माऊली स्वतः ज्ञानेश्वरीत सांगतात, त्याला काही इतर मध्यस्थांची गरज नाही. पण हे का घेतलं? वेदांताला उत्तर मीमांसा म्हणतात. ही उत्तर मीमांसा जर असेल तर पूर्व मीमांसा करून ज्यांचे खंडन उत्तर मीमांसेने केले ते पूर्व मीमांसा. ही खंडन करण्याची गरज का पडली, हेही एकदा थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर गीता किती महत्त्वाची आहे हे समजलं पाहिजे. पूर्वमीमांसक हे जास्त कर्मकांड सांगणारे होते. पूर्वमीमांसकांचा जास्तीत जास्त भर हा वेदातील कर्मकांडाच्या भागावर होता. म्हणजे वेदांत आणि वेदांत म्हणजे वेदांचा अंत, वेदांचं उत्तरांग, वेदांचा अंत म्हणजे वेदांचं उत्तरांग, आणि पूर्वमीमांसा हे वेदांच्या पूर्वांगावर जास्त भर देत होते. आणि म्हणून शंकराचार्यांच्या आद्य शंकराचार्यांच्या हे लक्षात आलं, किंबहुना व्यासांच्याही हे लक्षात आलं की कर्मकांडामध्ये मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही. कर्मकांडामध्ये मनुष्य जास्तीत जास्त प्रवृत्तीवादी होतो, जास्तीत जास्त भौतिकवादी होतो. तो इहलोकाच्या सुखाच्या मागे लागतो, फार फार तो परलोकाच्या सुखाच्या मागे लागतो. परंतु सुखाच्या मागे लागण्याची त्याची जी भूमिका आहे ती नष्ट होत नाही. आणि जो मनुष्य सुखाच्या मागे आहे त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम आहेच आहे, त्याला मुक्ती मिळत नाही. ती सुख उपभोगून झाल्यानंतर पुन्हा जन्म आहेच. अशा ह्या विचित्र फेऱ्यामध्ये अडकवण्यासाठी आपण तत्त्वज्ञान का सांगायचं, असा प्रश्न व्यास आणि आद्य शंकराचार्य यांना पडला. म्हणून त्यांनी सगळ्यात प्रथम पूर्वमीमांसेचं खंडन केलं आणि इतकं जोरदार खंडन केलं की आज इसवी सन 8व्या शतकात आद्य शंकराचार्य त्यांचं कार्य केलेलं आहे. त्याच्या अगोदर व्यासांनी उपनिषदांचं सार हे ब्रह्मसूत्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आज तागायत पूर्वमीमांसकांना पुन्हा वर डोकं काढायला संधी मिळाली नाही. इतकं व्यवस्थित नियोजन आद्य शंकराचार्य आणि या सगळ्या परंपरेने म्हणजे अद्वैत वेदांताच्या परंपरेने केले. आणि म्हणून माऊली म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. हे प्रसिद्ध वचन आहे, त्याच्यावर बरेच वादही झालेले आहेत की माऊली व्यासांचा मागोवा का घेतात, भाष्यकारा ते वाट का पुसतात. भाष्यकारा ते म्हणजे आद्य शंकराचार्य. माऊलींना पूर्वमीमांसेकडे जाता आलं असतं, पण माऊली अद्वैत वेदांताचाच का निवड करतात. माऊलींचं सामर्थ्य इतकं मोठं होतं, त्यांनी कुठलंही तत्त्वज्ञान सांगितलं असतं तर या संपूर्ण भारतवर्षाने ते स्वीकारलंच असतं. परंतु माऊलींनी सूक्ष्म विचार केला. इथल्या मनुष्याला जर नित्य न संपणारं असं सुख किंवा असं आत्मानंद जर प्राप्त करायचा असेल तर अद्वैत वेदांताशिवाय दुसरं गत्यंतर नाही, हे त्यांच्या लक्षात आहे. म्हणून माऊली अतिशय मोठ्या स्वाभिमानाने म्हणतात आणि हे महत्त्वाचं आहे की ते 18व्या अध्यायात म्हणतात. 18व्या अध्यायाची अनेक प्रकारे माऊली स्तुती करतात आणि तिथे सांगतात की व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. म्हणजे
व्यासांनी घालून दिलेल्या परंपरेमध्ये आद्य शंकराचार्यांनी सांगितलेल्या संकेताप्रमाणे मी गीतेचं भाष्य रचत आहे. आणि हे गीतेचं भाष्य कसं आहे? माऊलींची भूमिका फार कडक आहे. म्हणजे आपल्या सर्वांचं खरोखर भाग्यच म्हणावं लागेल. माऊली म्हणतात की वेदांमध्ये खूप चांगलं तत्त्वज्ञान आहे. वेद हे खूप संपन्न आहे. संपूर्ण जगभराचं तत्त्वज्ञान वेदांमध्ये सामावलेलं आहे. परंतु 18व्या अध्यायामध्ये माऊली वेदांना कृपण असं म्हणतात. कृपण हा शब्द आपण म्हणजे शिवी सदृश असाच आहे. कृपण म्हणजे अतिशय कंजूस. मग वेद कुठे कंजूस झाले? ते संपन्न तर आहेतच. वेदांमध्ये सर्व जर तत्त्वज्ञान असेल तर माऊली त्यांना कृपण म्हणण्याचं का धाडस दाखवतात? माऊली हे खरं तर अशा प्रकारे एक बंडच करतात. कृपण याच्यासाठी म्हणतात, ते म्हणतात की इतका वेद संपन्न आहे परंतु त्रैवार्णिकांच्या कानी तो लागला. आपल्या ज्या काही परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये 4 वर्णांची हे सांगितलेली आहे, समाज व्यवस्था सांगितलेली आहे. त्या 4 वर्णांपैकी पहिल्या 3 वर्णांनाच वेदाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा अधिकार होता. वेदाच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेण्याचा किंवा वेदांचं तत्त्वज्ञान अनुभवण्याचा अधिकार होता. माऊलींना ते खटकलेलं आहे. माऊली अतिशय स्पष्टपणे सांगतात की हा कृपण झालेला आहे. आणि स्त्रीशूद्र म्हणजे त्रैवार्णिक आणि सगळ्या वर्णातली स्त्री म्हणजे सवर्ण असू म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या 4ही वर्णांमधल्या स्त्रीला वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार नाही. वेदांचं अध्ययन म्हणजे वेदांचं अभ्यास करण्याचा, उपनिषदांचा अभ्यास करण्याचा अधिकार दिलेला नाही. म्हणून माऊली म्हणतात की वेद कृपण आहे. ते हे मान्य करतात. म्हणजे वेदांना ते नाकारतात असं अजिबात नाही. त्यांना हे मान्य आहे की वेद हे संपन्न आहेत. सर्व तत्त्वज्ञान वेदांचंच आहे. आणि गीतारूपी जे काही छोटेखानी ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्येही वेदांचं सारभूत तत्त्वज्ञान आहे. परंतु मूळचा जो वेद आहे तो कृपण आहे. त्याचं कारण आहे की तो स्त्रीशुद्धांना त्यागून इतरांच्या कानी लागला. आणि स्त्री आणि शूद्रांच्या बाबतीत त्यांच्या ज्या काही हालापस्ता ह्या तत्त्वज्ञान माहीत नसल्यामुळे होत होत्या त्या तो निश्चिंतपणे बघत राहिला. असं पुढच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. 1499 आणि 1498 नंबरच्या ओव्या आहेत 18व्या अध्यायाच्या. तिथे हे स्पष्ट भूमिका माऊली घेतात. हे समजून घेतलं पाहिजे. माऊलींची ही भूमिका जी आहे ती व्यासांचा मागोवा घेतो याचीच आहे. व्यासांच्याही हे लक्षात आलेलं होतं की म्हणजे हे बघा कसं आहे की श्रुती आणि स्मृती असे वैदिक धर्माचे तत्त्वज्ञानाचे 2 ग्रंथसंच असं आपण म्हणूयात. 2 प्रकारचे पवित्र ग्रंथ वैदिक धर्माने मानलेले आहेत. एक श्रुती आणि दुसरी स्मृती. श्रुतीमध्ये काय काय येतं? श्रुतीमध्ये 4 वेद येतात. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. त्यानंतर हे 4 वेदानंतर ब्राह्मण नावाचे ग्रंथ आहेत. ब्राह्मण ग्रंथ. ते ब्राह्मणांशी त्याचा काही संबंध नाही. त्याचं नाव ब्राह्मण ग्रंथ आहे. त्यानंतर उपनिषद येतात आणि आरण्यक. आरण्यक म्हणजे अरण्यामध्ये जाऊन जे काही चिंतन केलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाचा संच. आणि उपनिषद तर आपल्याला माहितीच आहे, ज्याच्यामध्ये अद्वैत वेदांत किंवा ब्रह्म आणि जीव याचं ऐक्याचा सगळा चर्चा येते. अशा प्रकारे 4 प्रकारचे ग्रंथ, वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ आणि उपनिषद ग्रंथ, हे श्रुती, याला श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे ऐकलेलं. श्रुत ते श्रुती, ऐकून आलेलं जे आहे ते श्रुतीमध्ये सामावलेलं आहे. आणि ह्या श्रुतींचा अधिकार फक्त त्रैवार्णिकांना होता. नंतर तो त्रैवार्णिकांचाही अधिकार गेला, एकाच वर्णाला तो अधिकार राहिला. आणि स्मृती काय आहे? स्मृतीमध्ये काय काय येतं? वेदांग. वेदांग म्हणजे वेदाशी संबंधित असलेल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात कल्प आणि धर्मशास्त्र ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या धर्मशास्त्रामध्ये स्मृती येतात. आणि ह्या अनेक स्मृतींमध्ये मनुस्मृती एक ग्रंथ आहे की ज्याचा आपल्या समाज बांधण्यावर खूप मोठा प्रभाव आहे. वेदांगानंतर पुराणं येतात स्मृतीमध्ये. आणि पुराणं म्हणजे काय? रामायण, महाभारत, ह्या महाभारताचीच रचना व्यासांनी केलेली आहे. माऊलीकर म्हणतात की या जगामध्ये जे काही ज्ञान आहे ते सगळं व्यासोच्छिष्ट आहे. म्हणजे व्यासांनी सांगितल्या पलीकडे या जगामध्ये दुसरं कुठलं ज्ञानच नाही आहे. कारण काय की पुढे माऊली सांगतात की वेदांच्याही ही चूक लक्षात आली की आपण कृपण आहोत असं माऊलींचे वर्णन आहे. आणि त्यांनी वेदांनी गीतारूपी शास्त्रातून जन्म घेतला. ती जी चूक भरून काढायची आहे ती चूक भरून काढण्यासाठी वेद पुढे धावले. व्यासांच्या हातून पुनर्जन्म झाला आणि गीतारूपी एका छोट्याखानी ग्रंथरूपाने ते अवतीर्ण झालेले आहे. अशा रीतीने माऊली याचा सगळ्याचा समन्वय लावतात. आणि हे समजावून घेणं गरजेचं आहे.
आपल्याला गीता या ग्रंथालाच का अनुसरायचा आहे. कारण की इथे जे काही आघात तत्त्वज्ञान जन्मलं, भारत हा फक्त तत्त्वज्ञान विकसित करणारा देश आहे. भारतातल्या आपण असं म्हणूयात की विचारवंतांना म्हणजे अगदी पुरातन कालापासून तत्त्वज्ञानाची चळवळ होती आणि इथल्या मानसिकतेमधून तत्त्वज्ञानच जास्तीत जास्त बाहेर आलं. जर तुम्हाला इतिहास सांगायचं झाला तर इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये या जगातलं पहिलं विद्यापीठ, जगातलं सर्वात मोठं असं पहिलं विद्यापीठ तक्षशिला नावाच्या ठिकाणी होतं. हा तक्षशिला आता पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. रावळपिंडी नावाचा जो तालुका पाकिस्तानमध्ये, तिथेही तक्षशिला नावाचे विद्यापीठ होतं. इथे काय चालायचं? सर्व धर्माचं अध्ययन चालायचं, सर्व तत्त्वज्ञानाचं अध्ययन चालायचं. ही सर्व दर्शनं वगैरे ही तिथे विकसित झालेली आहेत. कौटिल्य तुम्हाला माहिती असेल, चंद्रगुप्त मौर्याचे गुरु हे तिथे शिकायला होते. चंद्रगुप्त मौर्य स्वतः तिथे शिकला. प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी हा तक्षशिलेतला विद्यार्थी आहे. कौटिल्य नंतर तिथे अर्थशास्त्रही शिकवत असे. अशी सगळी विकसित स्वरूपाचे शास्त्र ह्या तक्षशिला नावाच्या विद्यापीठामध्ये शिकवली जायची. हे पहिलं विद्यापीठ होतं. म्हणजे भारत हा तत्त्वज्ञानासाठी प्रसिद्ध सुरुवातीपासून आहे, अगदी प्रागैतिहासिक कालापासून आहे. तिथे जगभरातले लोक यायची, ग्रीकमधले लोक तिथे यायची, इराण, इराक, गल्फ कंट्रीमधले सगळी लोक तिथे अभ्यासाला यायची, चीनमधून अनेक लोक तिथे यायची. आणि चीनी लेखकांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्या आधारावर हे सगळं इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. पण हुन नावाचा जो काही एक राजघराणं होतं, त्यांनी आक्रमण केलं आणि तक्षशिला नष्ट झाला. त्यानंतर 6व्या शतकामध्ये तक्षशिला नष्ट झालं. 7व्या शतकामध्ये परत दुसरी एक विद्यापीठ उभं राहिलं. ते जगभर प्रसिद्ध होतं त्या काळातलं. 7व्या शतकामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 2010 वर्ष मागे ही विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, जे पाटणा म्हणजे आपलं बिहारमध्ये हे नालंदा विद्यापीठ होतं. ते प्रामुख्याने बौद्ध धर्माचा प्रभाव त्या विद्यापीठावर होता, कारण त्या दरम्यान बौद्ध धर्माचं साम्राज्य खूप मोठं विकसित झालेलं होतं. आणि असं होत असतानाच त्याचबरोबर वाराणसी इथे देखील खूप मोठ्या प्रकारचं अध्यापन चालायचं, फार पुरातन काळापासून, ज्याला आज आपण काशी म्हणतो. अशा रीतीने तत्त्वज्ञान एक्सपोर्ट करणारं किंवा तत्त्वज्ञानाची निर्यात करणारं भारत हा अतिशय महत्त्वाचा देश होता आणि तो आजही आहे. आजही जर आपण व्यवस्थितपणे जर बघितलं तर सर्व ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, नॉलेजच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जगभरात जे काही आपले विद्यार्थी जातात ते त्यांना जास्त मान्यता आहे, त्यांचा बुद्ध्यांक हा जास्त मानला जातो आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांना जास्त मागणी आहे, हे आपण बघतच आहोत. म्हणून आपल्याला हे संपूर्ण गीता आणि गीतेची रचना आणि गीता कशासाठी निर्माण झाली, म्हणजे माऊली इतकं पुढे जाऊन सांगतात की व्यासांनी गीतेची निर्मिती का केली, याचाही उल्लेख 18व्या अध्यायात झालेला आहे. उत्तरार्धामध्येच त्यांनी ही सगळ्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. गीतेची निर्मिती का झाली, पुन्हा तोच आहे हे की श्री सुधांसाठी जे काही सुलभ तत्त्वज्ञान करण्याची भूमिका व्यासांची होती, त्या तत्त्वज्ञानाच्या सुलभीकरणासाठी गीतेची निर्मिती झाली. इतकंच नव्हे तर माऊली असं सांगतात की अनुष्ठुप नावाचा जो छंद आहे त्या छंदामध्ये गीतेची बांधणी आहे. हा अनुष्ठुप छंद व्यासांनी का निवडला हेही महत्त्वाचं आहे. तर माऊली असं म्हणतात की सर्वांना, सर्वसामान्यांना गीतेतील तत्त्वज्ञान अवगत व्हावं, समजावं म्हणून व्यासांनी अनुष्ठुप छंद निवडलेला आहे. म्हणजे इतक्या पुढे जाऊन ही भूमिका माऊली स्पष्ट करतात आणि या पुढे जाऊन ते काय म्हणतात की हा इतका असलेला महत्त्वाचा ग्रंथ जो आहे संस्कृतमधला, की जे एक छोटेखानी उपनिषदांचं सार आहे आणि वेदांचं सार आहे आणि अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञान ह्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. माऊलींची इतका आत्मविश्वास आहे, ते म्हणतात की मी हे सर्व तत्त्वज्ञान मराठी भाषेत आणलेलं आहे आणि हे मराठी भाषेमधून निर्माण झालेले काही जे त्याच्यावरचं भाष्य आहे ते एका अर्थाने या मूळ संस्कृत ग्रंथाचा दागिना म्हणून शोभेल. म्हणजे ज्ञानेश्वरी जी आहे ती या मूळ संस्कृत ग्रंथाचा एक दागिना आहे हे माऊली सांगतात. इतकं महत्त्वाचं असं विवेचन हे आपण गीतेमध्ये असेल पाहतो आणि आपल्याला सहज सुलभ आहे. ज्ञानेश्वरीचे कित्येक मराठी भाषांतरही आहेत. म्हणजे मूळची ज्ञानेश्वरी ओवीदमधली जी प्राकृत भाषेमध्ये आहे, प्राकृत म्हणजे ती जुनी मराठी आहे, प्राकृत अजून वेगळी भाषा आहे. जुन्या मराठी भाषेत आपल्याला आकलनीय नाही, परंतु त्याचे अनेक मराठी भाषांतरं आहेत. रोज 2 ओवी जरी वाचल्या आणि त्याचं चिंतन केलं तरी देखील माझ्या मते आपला तोच दिवस हा किंवा तो आठवडाच मी असं म्हणेल की आनंदी जाण्यास सहज शक्य आहे. फक्त आपला विश्वास असला पाहिजे की हे जीवनाचं अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. आपण खूप मोठी भौतिक प्रगती करू शकतो, आपण खूप मोठ्या उंचीवर या समाजामध्ये जाऊ शकतो, परंतु गरिबालाही तीच दुःख असतात आणि श्रीमंतालाही तीच दुःख असतात. कुठल्याही स्तरामध्ये असलेल्या माणसाला शेवटी त्याचं शरीर आणि त्याचं मन हे समानच आहे.
त्याच्यामध्ये मनामध्ये असलेले जे काही क्लेश आहेत ते सगळीकडे सारखेच आहेत. योगसूत्र जे काही पतंजलीने लिहिलं ते भारतीय मानसशास्त्र आहे. त्याच्यामध्ये वृत्तींचा निरोध करणं, चित्तवृत्ती निरोध हा, असं पतंजली दुसरं सूत्र सांगतात. अथ योगानुशासनम हे पतंजली योगसूत्राचं पहिलं सूत्र आहे. आणि चित्तवृत्ती निरोध हा म्हणजे काय, चित्तवृत्तींचा निरोध करणं हेच खऱ्या अर्थाने अगदी वैज्ञानिक पातळीवर, अनुभवाच्या पातळीवर खरं ध्येय आहे. मोक्ष मिळवणं, अध्यात्मात प्रगती करणं म्हणजे ते काय, चित्त आणि वृत्ती यांचा निरोध करणं. आपला काही चित्त जे आहे ते चित्तावर वृत्ती निर्माण होतात आणि त्या दोन प्रकारच्या वृत्ती असतात. पुढे पतंजलीच सांगतात की वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टः. काय सांगतात की वृत्तयः पंचतयः क्लिष्टः अक्लिष्टः. दोन प्रकारच्या वृत्ती आहेत, एक क्लिष्ट आणि दुसरं अक्लिष्ट. क्लिष्ट वृत्ती म्हणजे काय, जे तुम्हाला दुःख देतं. त्याच्यामध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि आलस, वृत्तयः पंचतयः ह्या 5 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये काही क्लिष्ट आहेत, काही अक्लिष्ट आहेत. काहींमधून दुःख निर्माण होतं, काहींमधून दुःख निर्माण नाही होत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि आलस. त्यापैकी विकल्प, विपर्यय, निद्रा आणि आलस ह्या नक्कीच दुःखजनक आहेत. विपर्यय म्हणजे काय, आपल्याला समोर एक वस्तू ठेवलेली आहे, ती वस्तू न भासता आपल्याला इतरत्र दुसरी कुठली तरी वस्तू भासते. उदाहरणार्थ रज्जू सर्प. पतंजली काही रज्जू सर्पाचं उदाहरण देत नाही. रज्जू सर्पाचं उदाहरण हे शंकराचार्यांचं आहे. परंतु त्या आधारे आपण पतंजलीला काय म्हणायचं ते समजून घेऊ शकतो की दोरी समोर पडलेली आहे. दोरी समोर पडल्यानंतर आपल्याला तिथे कशाचा भास होतो, सर्पाचा भास होतो. रज्जू सर्प, रज्जू म्हणजे दोरी आणि सर्प म्हणजे त्याच्यावर भास होणं. हा काय झाला, हा विपर्यय झाला. जी गोष्ट आहे त्या गोष्टीच्या विपरीत आपल्याला भास होणं याला विपर्यय म्हणतात. याच्यातूनही दुःख निर्मिती होते. त्याचा अर्थ समजावून कसा घ्यायचा की मी जो आहे त्या मीला ज्यावेळेस अहंकार निर्माण होतो, मी कुणीतरी काय प्राध्यापक आहे, मी कुणीतरी समाजातला अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आहे, किंवा मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, इतकंच काय, मी कोणास तरी पती आहे, मी कोणास तरी पिता आहे, ह्या देखील हे विपर्यय आहे. तुमचं स्वस्वरूप जे आहे ते स्वस्वरूप सच्चिदानंदात्मक आहे, सच्चिद आनंदाने ते भरलेलं आहे. परंतु तुम्ही त्याला अवच्छेदित करता, तुम्ही त्याला लिमिटेड करता, तुम्ही त्याला तोडता. मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा काय विपर्यय आहे. तुम्हाला तुमचं स्वरूप दिसतंय, परंतु तुम्ही त्याच्यावर वेगळं आरोपण करताय. मी अमुक आहे, तमुक आहे, धमुक आहे, ह्या आरोपणाने दुःख निर्मिती होते. हा झाला विपर्यय. त्यानंतर विकल्प. विकल्पामध्ये तर ती वस्तूही नसते, काहीतरी भास होणं. एखादी म्हणजे अंधारात चालले असताना आपल्याला भास होतात, काहीच नसते तिथे वस्तू. रज्जू सर्पाच्या बाबतीत रज्जू तरी असते, ती दोरी तरी तिथे पडलेली असते, परंतु असे भास होणं, हे भास होणं देखील काय आहे, क्लिष्ट आहे. हे देखील काय, क्लेशकारक आहे. त्यानंतर निद्रा. निद्रेमध्ये काही स्वप्न पडतात. निद्रा आणि आलस हे तमोगुणाचे महत्त्वाचे लक्षणं आहेत. जो निद्रिस्त असतो नेहमी आणि जो आळसाने ग्रासलेला असतो ते तर आपल्याला माहितीच आहे की त्यांची अवनती ही झालेलीच असते. अशा रीतीने योगाच्या आधारे माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये योगशास्त्राचा खूप मोठा उहापोह केलेला आहे. परंतु आपल्याला अशा सूक्ष्मतेने त्याचा सारांश समजून घेता येईल की मोक्ष म्हणजे तरी काय, हे एक मानसशास्त्र आहे. मोक्षामध्ये जे बंध आपण निर्माण करतो मोक्षासाठी, ती बंध सोडत जायचं. उदाहरणार्थ शंकराचार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतात काय की मुक्त व्हायचं म्हणजे काय. अद्वैत वेदांतांचा पक्ष हा खरं तर ज्ञानमार्गाचा आहे आणि तो तसा सोपाही आहे आणि बघावं तर अवघडही आहे. एखाद्या मुलाने खांबाला पकडलेलं असतं. अतिशय साधं उदाहरण आहे. मुक्ती होणं म्हणजे काय किंवा ज्ञान प्राप्त होणं म्हणजे काय, तर खांबाला त्याने स्वतः पकडलेलं असतं, खांबाने काही त्याला पकडलेलं असतं. त्या मुलाने त्या खांबाला पकडलेला आहे आणि तो ओरडतोय की अरे मला सोडा, अरे मला सोडा, मला पकडलंय खांबाने, अरे मला सोडा. पण वास्तविकता काय आहे, त्याने खांबाला मिठी मारलेली आहे. त्याने खांबाला मिठी मारली आहे हे ज्या क्षणी त्याच्या लक्षात येईल त्या क्षणी तो मुक्त आहे. बाकी करायचं काहीच नाही आहे. कुठलं कर्मकांड नाही, कुठली उपासना नाही. अर्थात ह्या सगळ्या अवस्थेला पोहोचायसाठी की मी जे काही बंधनं केलेली आहेत, माझ्या जे काही मूळ स्वरूपाला अवच्छेदन मी जे दिलेली आहेत, त्याच्यावरची जी काही पुटं मी चढवलेली आहेत, ती पुटं चढवणारा मी स्वतः आहे हे एका क्षणाला आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळाल्यानंतर तीच मुक्ती आहे. तिथे तुम्हाला हळूहळू जे तुम्ही अवच्छेदन केलेलं आहे, मल आणि विक्षेप असं त्याला, आवरण आणि विक्षेप असे 2 प्रकारचे दोष सांगितलेले. त्याच्यामध्ये तुम्ही प्रथमतः काय करता, एखाद्या गोष्टीचा विपर्यय होतो, तुम्हाला स्वतःचं स्वरूप कळत नाही आणि विपरीत स्वरूप तुम्हाला भासायला लागतं. त्यावेळेस काय घडत असतं प्रक्रिया,
मूळ स्वरूप तुम्ही झाकून घेता आणि त्याच्यावर दुसरा आरोप करायला लागता. मूळ स्वरूप सच्चिदानंदात्मक आहे ते तुम्ही झाकता आणि मी कुणीतरी आहे XYZ किंवा मी कुणीतरी अमुक आहे तमुक आहे फलाना आहे असं जे आरोपण तुम्ही बाहेरून केलेलं असतं तो म्हणजे विक्षेप. अशा रीतीने आवरण आणि विक्षेप हे दोन दोष आपण करत आहोत हे ज्या क्षणी आपल्या लक्षात येतं त्या क्षणी हळूहळू आपली बंधनं ही कमी व्हायला लागतात. त्या क्षणी आपण हळूहळू जी काही आवरणं आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपावर चढवलेली आहेत ती आवरणं हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतात आणि आपण मुक्तीच्या दिशेने निघतो. परंतु इतकं जरी सोपं असलं तरी ही आवरणं समजून घेणं, ती आवरणं कुठली आहेत, ती आवरणं करण्याचा प्रवृत्ती थांबवणं ह्या मोठ्या कठीण गोष्टी आहेत. त्या सहज सुलभ अवगत होणं किंवा सहज सुलभपणे आपल्या प्रयत्नांमधून यशस्वी होणं हे तितकंच शक्य नसतं. त्याच्यासाठी आपल्याला संगतीची गरज असते, सत्संगाची गरज असते. वारंवार काय त्या गोष्टीवर तुमचं श्रद्धा बसायला पाहिजे. हे आपण आवरण करत आहोत आणि विक्षेपही होत आहे, स्वस्वरूप आपलं काय आहे हे आपल्याला समजत नाही आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे आरोप आपण करत जातो. मग त्या प्रतिमा ज्या आपण पुजतो किंवा मी कोणीतरी एका संस्थेचा मोठा पदाधिकारी आहे, ती माझी प्रतिमा आहे, ते माझं मूळ स्वरूप नाही. मग त्या प्रतिमेला प्रतिस्पर्धी कुणीतरी असतो, बरोबर आहे की नाही? मग त्या प्रतिस्पर्ध्याबरोबर आपला कलह होतो, द्वंद्व निर्माण होतो आणि त्याच्यातून दुःखाची निर्मिती होत असते. म्हणजे ही आवरणं तरी का घालवायची? कारण ही आवरणं जी आपण तयार करत असतो ती आवरणं भांडायला लागतात, ती आवरणं आपल्याला दुःख द्यायला लागतात. म्हणून हे थांबवलं पाहिजे. आणि हा विचार जो आहे तो मोठा विचार आहे, फार पूर्वीपासून पुरातन कालापासूनचा विकसित होत आलेला विचार आहे. आजकाल लोक म्हणतात की आपल्याकडे वैज्ञानिक प्रगती झाली नाही, लोकांनी फक्त अध्यात्मच पाहिलं. परंतु त्यावेळेस वैज्ञानाची प्रगती ही झाली असती आणि ती झालेली होती. परंतु इथल्या जे काही खऱ्या विचारवंत होते, म्हणजे कपिल मुनींसारखे विचारवंत होते ज्यांनी सांख्यशास्त्राचा विकास केला, किंवा कणादासारखे विचारवंत होते ज्यांनी न्यायशास्त्राचा विकास केला, किंवा आद्य शंकराचार्य आणि नंतरच्या सगळ्या आचार्यांच्या परंपरा, मध्वाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, यांना विज्ञान विकसित करता आलं नसतं का? यांनी संपूर्ण आयुष्य घातलं या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यामध्ये, याच्यातला अध्यात्म विकसित करण्यामध्ये. एखाद्या ठिकाणी आयुष्य वेचलं की कुठलाही शोध सहज लागतो. आयुष्य वेचण्याची गरज असते, तितक्या श्रद्धेने ते सगळं विकसित करण्याची गरज असते. परंतु विज्ञानाच्या प्रगतीनंतरही मनुष्याच्या ह्या दुःखांना पर्याय मिळाला नसता, या दुःखांना उत्तर मिळालं नसतं, हे या सगळ्या तत्त्वज्ञ मंडळींना किंवा महात्म्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी अध्यात्माकडे जास्त प्रगती केली असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता हा 18वा अध्याय जो आहे त्याच्याकडे आपण थोडंसं बोलूयात आणि त्याचा सारांश लक्षात घेऊयात. 18व्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे. 17व्या अध्यायामध्ये शेवटी सांख्यशास्त्राचा उल्लेख येतो. कर्म, दान आणि तप हे कसं करावं, हे यांचं स्वरूप काय असतं, कर्म, दान आणि तप ह्या 3 गोष्टींचं स्वरूप काय असतं हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. आणि त्यातूनच पुढे अर्जुन प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नापासून 18व्या अध्यायाची सुरुवात होते. तो प्रश्न काय आहे? अर्जुन म्हणतो की देवा, तू मला सगळं सांगितलं ईश्वरा, मला आता लक्षात यायला लागलेल्या आहे काही गोष्टी, परंतु आता माझ्या एकच गोष्ट शेवटची लक्षात येत नाही, ती तेवढी मला समजावून सांग. त्याग आणि संन्यास याच्यामध्ये उत्तम काय आणि त्याच्यामध्ये फरक काय, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्याग आणि संन्यास, आता आपल्याला ह्या समानार्थी शब्द दिसतात, परंतु त्याच्यात सूक्ष्म भेद होता. तो भगवान श्रीकृष्णाने त्या प्रश्नाच्या नंतर त्याला समजावून सांगितला. तो भेद असा की त्याग करणं म्हणजे आता माझ्याकडे काहीतरी गोष्ट आहे तिचा त्याग केला, परंतु उद्या ती गोष्ट मी स्वीकारू शकतो, बरोबर की नाही? त्यागलेली गोष्ट कायमचीच त्यागली जाते असं नाही. त्यागलेली गोष्ट ही क्षणिक असते, परंतु काही गोष्टींचा आपल्याला कायमचाच त्याग करायचा आहे. याच्यामध्ये कर्म महत्त्वाचा आहे, कर्माचा त्याग करायचा आहे. परंतु असं करून चालेल का, हा खूप मोठा प्रश्न आहे महत्त्वाचा. की कर्माचा त्याग करायचा, कर्मसन्यास घ्यायचा, ही सगळी जी काही चर्चा गीतेच्या अनुषंगाने पुढे येते, सगळी जर कर्म त्यागली तर हा संसार चालणार कसा, आपण जीवन जगणार कसं? आपल्याला अगदी अतिशय मूलभूत गोष्ट जरी म्हटली तर आपल्याला अन्नधान्य जे लागतं पोटात जाण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, किंवा आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी हा देह टिकवणं गरजेचं आहे. आणि तो देह टिकवण्यासाठी कमीत कमी अन्न, वस्त्र, निवारा तरी पाहिजे. आणि कर्माचा त्याग केल्यानंतर हे होणार कसं? तर मग भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की असं नाही, त्या कर्मांचा त्याग करायचा नाही. कर्म ही करतच राहायचे, परंतु कर्माच्या फलेच्छेचा त्याग करायचा.
प्रत्येक कर्माची व्याख्याच ही आहे. ज्याच्यापासून फलाची निर्मिती होते ती कर्म. परंतु त्या फलाच्या विषयीची तुझी असलेली अपेक्षा जी आहे, ती अपेक्षा, ती आकांक्षा किंवा फलाच्या विषयी असलेला मोह, लोभ हा जर तू त्यागला तर त्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. अनेक प्रकारची कर्म आपल्याला मिळतात, अनेक प्रकारची कर्म आपल्याला जीवनात करावी लागतात. परंतु त्याच्यापासून येणारं जे काही फल आहे, चांगलं फल असो वाईट फल असो, वाईट फल असलं तर अतिशय उत्तम. म्हणजे कर्मसन्यासाचं सगळ्यात उत्तम रिझल्ट कधी येईल, परिणाम कधी आपल्याला प्राप्त होईल, ज्यावेळेस वाईट फल येईल आणि ज्यावेळेस आपण म्हणू की अरे ह्या फलाची तर मी अपेक्षाच केलेली नाही, ह्या फलाशी माझं महत्त्वच नाही आहे. परंतु हे ज्यावेळेस सकारात्मक फल आपल्याला मिळणार असतं, सकारात्मक परिणाम आपल्याला मिळणार असतो किंवा सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो रिझल्ट आपल्याला मिळणार असतो, त्यावेळेस त्या कर्मफलाची अपेक्षा करायची नाही. असं हे थोडंसं कठीण वाटणारं, विरोधाभासात्मक वाटणारं शास्त्र या गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्माच्या फलेची इच्छेचा त्याग म्हणजे संन्यास. कर्मसन्यासाचा अर्थ जर घ्यायचा असेल तर हाच कर्मसन्यासाचा अर्थ आहे असं माऊली वारंवार सांगतात. त्याचंही कारण आहे. व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकारात ते वाट पुसतो, हे जरी माऊली अतिशय विनयाने आणि नम्रपणे म्हणत असतील तरी देखील माऊली भाष्यकारांच्या तत्त्वज्ञानामध्ये काही सुधारणा करतात. भाष्यकार कोण? आद्यशंकराचार्य हे भाष्यकार, त्यांना भाष्यकार म्हणून सगळीकडे स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतरही 4 आचार्य भाष्यकार म्हणून आहेत, पण माऊलींना आद्यशंकराचार्य हे अभिप्रेत आहेत. आद्यशंकराचार्य सांगतात की कर्मसन्यास म्हणजे खरोखर कर्माचा त्याग. कारण आचार्यांची जी काही संपूर्ण परंपरा होती ती संन्यास परंपरा आहे. त्याच्यामध्ये संन्यास घ्यायचा, घराचा त्याग करायचा, संसाराचा त्याग करायचा, मुलाबाळांचा त्याग करायचा, आईवडिलांचा त्याग करायचा आणि संन्यास म्हणून संन्यास घेऊन अरण्यात जायचं किंवा भटकंती करत राहायची आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीने आत्मशोध घ्यायचा. त्या पद्धतीने त्याला आपण म्हणूयात की आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा. माऊली याच्यामध्ये बदल करतात. ही सूक्ष्मता आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण काय की व्यासांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये थोडासा सुधारणा ही आद्यशंकराचार्यांनी केलेली आहे. उपनिषदांचे भाष्य करत असताना, श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य करत असताना किंवा ब्रह्मसूत्राचं भाष्य करत असताना थोडीशी सुधारणा, थोडीशी चिकित्सा असं आपण म्हणूयात की आद्यशंकराचार्यांनी केलेली आहे. आणि अद्वैत वेदांत ही चिकित्सा परंपरा आहे, ती केवळ अंधश्रद्धेची परंपरा नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या त्या काळाला सुसंगत असं काय महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. समजा 12व्या शतकामध्ये माऊलींनी जर कर्मसन्यास सांगितला असता, म्हणजे कर्माचा पूर्णतः त्याग करा आणि रानावनात संन्यास घेऊन निघून जा, असं जर माऊलींनी सांगितलं असतं तर ते शक्य नाही. त्याच्यामुळे माऊलींनी त्या असलेल्या जुन्या तत्त्वज्ञानाची चिकित्सा या ठिकाणी केलेली आहे, वेदांची चिकित्सा केलेली आहे. वेद कृपण आहेत हे म्हणण्यामध्ये वेदांची चिकित्साच आहे. वेदांनी काय केलं नाही किंवा भाष्यकारात ते वाट पुसतो म्हणत असताना आद्यशंकराचार्यांनी काय सांगितलेलं आहे आणि ते आता कसं अवलंबू शकणार नाही याचा विचार करून माऊलींनी त्याच्यात सुधारणा केली आणि सांगितले की कर्मफलाचा त्याग हाच कर्मसन्यास समजा. आणि कर्मफलाचा त्याग करणं हीच कर्माची हातोटी देखील आहे. जीवन जर आपल्याला उद्धारून जायचं असेल, जीवनातले दुःख जर आपल्याला कमी करायचे असतील तर कर्म करणं थांबवणं शक्य नाही, ते थांबवायचंही नाही. परंतु कर्माचं जे काही फळं आपल्याला मिळणार आहेत त्या फळाविषयी असलेला लोभ, त्या फळाविषयी असलेलं ममत्व हे त्यागायचं आहे. आणि म्हणून हा योग आहे. कर्माला कर्मयोग का म्हणतात? हा योग तुम्हाला साधता आला पाहिजे. कुठला योग? फलेच्छेच्या त्यागाचा. जोपर्यंत तुम्ही फलेच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तुमची त्याच्यामध्ये असलेले बंध निर्माण होत जातील आणि हे बंध दुःखकारक असणार आहेत, हे बंध क्लेशकारक असणार आहेत. इतकंच नव्हे तर हे बंध तुम्हाला पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम सारख्या विचित्र एका वर्तुळामध्ये अडकवणारे असणार आहेत. ह्या वर्तुळातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. कर्मसन्यास म्हणजे कर्मफलाचा त्याग. अशा रीतीने त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पुढे चर्चा जाते ती सांख्ययोगाकडे. अद्वैत तत्त्वज्ञान किंवा संपूर्ण गीतेची जी काही रचना आहे ती सांख्ययोग नावाच्या दर्शनाच्या अध्यात्मशास्त्रावर आहे. सांख्यांनी प्रकृती आणि पुरुष याचं चिंतन मांडलेलं होतं आणि मूळचे सांख्य द्वैती आहे. परंतु ह्या द्वैती सांख्यांच्या आधारावर जी गीता निर्माण झाली त्याचं अद्वैती भाषांतर करणं हे आद्यशंकराचार्यांनी केलेलं आहे आणि तेच माऊलींनी देखील केलेलं आहे. याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष सूक्ष्म भेद आहे. सांख्यामध्ये आणि अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये प्रकृती आणि पुरुष हे 2 स्वतंत्र तत्व आहेत. ही 2 तत्व आहेत असं सांख्यशास्त्र म्हणतं किंवा सांख्य दर्शन म्हणतं.
परंतु अद्वैत दर्शन आणि माऊली हे प्रकृती आणि पुरुष म्हणजे जड आणि चेतन ही दोन तत्व नसून जड ही चेतनाची सावली आहे या अनुषंगाने केवळ एकच तत्व आहे, चेतन तत्वच आहे अस्तित्वात असं स्वीकारतात आणि त्याच्यातून अद्वैताची निर्मिती होते. मग कर्माचे 3 प्रकार सांख्यशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे अतिशय सुरुवातीचं शास्त्र आहे, अतिशय सुरुवातीचं दर्शन आहे. म्हणजे षडदर्शनांमध्ये जे आस्तिक दर्शन आहेत त्या आस्तिक दर्शनातली सुरुवात ही सांख्य दर्शनापासून होते. कपिल मुनींनी त्याची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्रिगुणांची चर्चा आहे, सत्व रज तम. माऊलींनी असं सांगितलेलं आहे की संपूर्ण जग हेच त्रिगुणात्मक आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या जगाची उत्पत्ती ही कशापासून झालेली आहे, ही प्रकृतीपासून झालेली आहे. पुरुष आणि प्रकृती हे जे 2 तत्व आहेत त्याच्यातल्या प्रकृतीपासून ही उत्पत्ती झाली आणि प्रकृतीची उत्पत्ती कशी सुरू झाली सुरुवातीची आणि याच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध जो आहे की जो वैज्ञानिक दृष्टिकोनातला खरा कणा ज्याला म्हणतात किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आत्मा काय असेल तर तो कार्यकारण भाव आणि ह्या कार्यकारण भावाच्या आधारावरच प्रकृती आणि पुरुष याचं संपूर्ण चिंतन सांख्यदर्शनामध्ये येतं. त्रिगुण हे प्रकृतीचा खरा गाभा आहे. त्रिगुण जर सोडली तर प्रकृती म्हणून काहीच राहत नाही. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण हा खरोखर सात्विक असतो, रजोगुण हा जास्त आपण त्याला काय म्हणतात ॲक्टिव्ह असतो, जास्त द्वेषाने तो व्यक्त होतो आणि तमोगुण जो असतो तो आळसाने व्यक्त होत असतो किंवा वाईट कृत्याने व्यक्त होत असतो. साधारणतः असे त्याचे गुणधर्म असतात आणि ह्या तिन्ही गुणांचा एकत्रित संच म्हणजे प्रकृती. ह्या तिन्ही गुणांची ज्यावेळेस आपण असं म्हणत की त्यांची बॅलन्स जो असतो तो डिस्टर्ब होत नाही किंवा त्यांचं समतानता त्याला मध्ये म्हटलं जातं. समतानता जोपर्यंत विचलित होत नाही तोपर्यंत प्रकृती या जगाची निर्मिती करत नाही. परंतु ज्यावेळेस सत्व रज तम हे 3 गुण विचलित होतात तेव्हा या जगाची निर्मिती होते. आणि आपल्याला हे बघता येईल की म्हणजे हे जरी अशा एका वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असलं तरी सत्व रज तम या 3 गुणांचाच संपूर्ण जगतामध्ये आपल्याला भास होत असतो, अनुभव येत असतो. कधी कधी ज्यावेळेस आपल्याला आनंद होतो त्यावेळेस आपण कुणाच तरी बरोबर चांगला वागलेला असतो, कुणीतरी आपल्याबरोबर वागलेलं असतं. हा सत्वगुणाचाच परिणाम आहे. एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस अचीव करायला किंवा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, असा हा प्रयत्नपूर्वक जो असतो, जो ऊर्जा देतो तो रजोगुण असतो. आणि आपण ज्यावेळेस काहीच करत नाही, ज्यावेळेस आपल्याला आळस आलेला असतो, निद्रा आलेली असते, स्वप्नामध्ये असतो किंवा अनेक काही इतर गोष्टींच्या वाईट गोष्टींच्या संगतीत ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो तमगुण असतो. आणि ह्या 3 गुणधर्मापैकी वेगळा काही गुणधर्म आपल्याला या जगातल्या व्यवहारामध्ये दिसत देखील नाही. त्याच्यामुळे कर्म 3 प्रकारचं असतं असं पुढे 18व्या अध्यायामध्ये चर्चा येते. सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म. त्यापैकी सात्विक कर्म करावं. आणि सात्विक कर्माचा काय गुणधर्म आहे, पुन्हा फलेच्छेचा त्याग, फळाची अपेक्षा करायची नाही. म्हणजे संपूर्ण गीतेचा जर तुम्ही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करता अतिशय सोपा आहे की कर्म करा, त्याच्यातून कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका. इतकं साधं आजच्या घडीला असं समरूप अनुकूल असं तत्त्वज्ञान हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अनेक हजारो वर्ष त्या तत्त्वज्ञानाचा लोकांनी अंगीकार केलेला आहे. त्यानंतर यज्ञ आणि यज्ञ, दान, तप हे देखील यज्ञ देखील 3 प्रकारचे असतात. सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ आणि तामसिक यज्ञ. सात्विक यज्ञामध्ये पुन्हा तोच गुणधर्म आहे की जो यज्ञ किंवा जी उपासना आपण कुठल्याही फलेची अपेक्षा न करता केलेली असते, केवळ उपासनेसाठी उपासना केलेली असते, ती सात्विक यज्ञ असं त्याला म्हटलं जातं. किंवा राजसिक यज्ञ कशाला म्हटलं जातं, किंवा ज्या म्हणजे ज्या उपासनेमागे आपल्याला कुठल्या तरी फळाची अपेक्षा असते त्या उपासनेला राजसिक यज्ञ म्हटलं जातं. पण राजसिक आणि तामसिक या तिन्ही प्रकारच्या गोष्टींचा अव्यय किंवा तिन्ही प्रकारच्या गोष्टींचा नकार हा गीतेने दिलेला आहे आणि त्याची शिफारस ही सर्वसामान्य माणसासाठी केलेली नाही आहे. शेवटी कितीही आपण कर्म करत गेलो, कितीही रजगुण आपण अंगात बांधला आणि खूप मोठे त्याला काय म्हणत आपण भौतिकतेमध्ये खूप मोठी आपण गती घेतलेली असली तरी देखील मनाची शांतता, मनाचा आनंद हा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचा असतो. या सगळ्या गोष्टींमधून तो मिळतोच असं नाही, किंबहुना तो मिळतच नाही. हे शेवटी हे प्राप्त झाल्यानंतर लक्षात यायला लागतं. अर्थात ते सगळ्यांच्याच लक्षात येतं असं नाही. जो सूक्ष्मतेने आपल्या जीवनाचा आढावा घेत असतो, जो अतिशय बारकाईने आपलं आयुष्य अनुभवत असतो किंवा त्याचं अवलोकन करत असतो, त्या लोकांच्या हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि 18व्या अध्यायामध्येच पुढे व्यासांचा मागोवा घेतो किंवा वेद हा कृपण झालेला आहे, तिन्ही वर्णांच्या कानी लागलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची भूमिका ही माऊली या ठिकाणी मांडतात. हे सांगणं गरजेचं याच्यासाठी आहे
की वारकरी संप्रदायावर अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चिकित्सेने पाहिले जाते. खूप आपण त्याला असं म्हणूयात की वेगळ्या पद्धतीने याचा अभ्यास केला जातो. विद्यापीठीय पातळीवर असेल किंवा सामाजिक पातळीवर असेल, की वारकरी संप्रदायाने मनुष्याला श्रद्धावान बनवलं. वारकरी संप्रदायाने माणसांना काय फक्त टाळकोटेपणा शिकवला, याच्यात विकासाची गती दिसत नाही. हा प्रतिगामी संप्रदाय आहे. याच्यामध्ये कुठे अधिकारांचा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अधिकारांची चर्चा नाही आहे. परंतु या ठिकाणी जर आपण माऊलींचा 18व्या अध्यायातलं चिंतन पाहिलं तर ते अतिशय स्पष्टपणे याच गोष्टींवर मार्मिकपणे प्रकाश टाकतायत की मुळात त्यांचं हे बंड आहे. पूर्वीच्या ज्या सगळ्या चालीरीतींच्या मुळे जे काही अनेक घटकांना नाकारले पण आलेलं होतं. म्हणजे आता कुणी असं म्हणेल आजच्या परिप्रेक्षामध्ये असं जाणवेल की अध्यात्माचा अधिकार देणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट झाली का? भौतिकतेचा अधिकार आम्हाला पाहिजे किंवा अजून काही चांगल्या गोष्टींचा अधिकार पाहिजे, पण असं नाही आहे. या भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा सर्वात जास्त मौल्यवान काय समजलं गेलेलं होतं तर ते आध्यात्मिक ज्ञान. ते आजही मौल्यवान समजलं जातं. तुम्ही बघा की कितीतरी महाराज मंडळी आहेत, कितीतरी ऋषी मंडळी आहेत, कितीतरी आपण असं काय म्हणत ऋषी नाहीत पण अनेक प्रकारचे या ठिकाणी साधू संत आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि खूप मोठ्या प्रमाणातला समुदाय त्यांच्या मागे असतो. वारकरी संप्रदायामध्ये देखील आपण जर वारीच्या वेळेस जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणातला समुदाय आपल्याला जाताना दिसते. म्हणजे प्रत्येकाला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे आणि ह्या सगळ्या समुदायामध्ये जीवनामधल्या अनेक भौतिक पातळ्यांवर यशस्वी झालेली सगळी मंडळी येतात. म्हणजे भौतिक पातळीवर जरी तुम्ही यशस्वी झाला तरी आध्यात्मिकतेची गरज ही तुमची असतेच, ती उणीव तुमची राहतेच. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हे सर्वात मौल्यवान ज्ञान असं समजलं गेलेलं होतं. तुम्ही जर बौद्ध धर्माचा इतिहास पाहिला तर बौद्ध धर्म हे अध्यात्म वेगळ्या प्रकारे सांगतो आणि बौद्ध धर्माचं राज्य खऱ्या अर्थाने 1800 वर्ष बौद्ध धर्माने या भारतावर राज्य केलेलं आहे. खूप मोठमोठे आपण असं म्हणूयात की त्यांना सम्राट हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्याचं कारण अध्यात्मच आहे. म्हणजे जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, हे सर्व अध्यात्म सांगतात. हे सर्व अध्यात्म म्हणजे काय की तुमच्या दुःखाचा अंत कायमचा करण्यासाठीचे हे सगळं तत्त्वज्ञान निर्माण झालेले आहे. तेव्हा सर्वात मौल्यवान जी काही ज्ञान होतं तो अध्यात्म ज्ञान होतं आणि अध्यात्म ज्ञानाच्या अधिकाराचा लढा हा व्यासांचा आणि आद्यशंकराचार्यांचा मागोवा घेत माऊलींनी प्रथमतः या भारतवर्षामध्ये लढलेला आहे. हे आपण विसरता कामा नये. त्याच्यामुळे हा जरूर पुरोगामी धर्म आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या अधिकारांची म्हणजे या धर्माचाच म्हणजे वारकरी संप्रदायाचा जन्म हाच सर्वसामान्यांना ज्ञानाचा मूलभूत अधिकार प्राप्त करून देण्यासाठी झालेला आहे, ज्याच्यासाठी आजही शासन झगडतं आहे. म्हणजे सर्व शिक्षा अभियानाच्या मार्फत शासन करतं तरी काय आहे की बुवा जे ज्ञानापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना आतमध्ये आणण्यासाठी प्रयत्न शासन करत आहे. हा पहिला लढा माऊलींनी लढलेला आहे आणि ते बंड साधं नव्हतं. माऊलींना वैदिक धर्म स्वीकारत नव्हता. त्यांना पैठणमध्ये प्रशस्तीपत्र दिलं नाही, त्यांना वाळीत टाकलेलं होतं. तरी देखील माऊलींनी या सगळ्या विचित्र चालीरीतींविरुद्ध बंड केलेला आहे आणि अतिशय स्पष्टपणे स्त्री आणि शूद्रांच्या अधिकारांचा उल्लेख माऊलींनी या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर जी काही सगळी अधिकाराची चळवळ पुढे उभी राहिली त्यानंतर आपल्याला माहिती आहे की खूप विकसित विचार आले. ते विकसित विचार याच्यामुळेच येऊ शकले. इथली एक मानसिकता माऊलींनी सुधारणावादी बनवून ठेवलेली होती. इथली मानसिकता माऊलींनी पुरोगामी स्वरूपाची बनवून ठेवलेली होती आणि म्हणूनच पुढे आपल्याला या सगळा विकास झालेला दिसतो. हे सांगण्या म्हणजे तुम्ही जर नामदेवांचे अभंग तीर्थावळीचे अभंग जर वाचले तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख नामदेव महाराज करतात की माऊलींच्या बरोबर नामदेव महाराज उत्तर भारतामध्ये 2दा प्रदक्षिणा करून आलेले आहेत आणि माऊलींच्या समाधीनंतर नामदेव महाराजांनी उत्तर भारतामध्ये जे कार्य केलेलं आहे ते आजही खूप वाखाणण्याजोगं आहे. शीख धर्माची जी काही निर्मिती झाली त्या शीख धर्माच्या ग्रंथामध्ये शीख धर्माचा देव वगैरे काही नाही आहे. शीख धर्मामध्ये एकाच गोष्टीला देव मानतात आणि ते म्हणजे तो त्यांचा ग्रंथ. सुवर्ण मंदिर जे आहे ते सुवर्ण मंदिर गुरु ग्रंथ साहेबाचं मंदिर आहे. ते कुठलाही देव नाही, कुठलीही मूर्ती नाही. तिथे गुरु ग्रंथ साहेबाची प्रत तिथे ठेवलेली आहे आणि त्याचं सुवर्ण मंदिर त्यांनी बनवलं आहे. त्यांच्यासाठी जर कोणी ईश्वर असेल, त्यांच्यासाठी जर कोणी देव असेल तर तो ते ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे 62 अभंग आहेत. इतकं मोठं कार्य त्यांनी केलं. म्हणजे एका संपूर्ण धर्माची उभारणी नामदेव महाराजांनी ही माऊलींच्या प्रेरणेमुळे केली आणि ती उत्तर भारतामध्ये केली. त्याच्यानंतर कबीरांचा उत्तर भारतामध्ये जन्म आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण उत्तर भारतात एक सुधारणेची चळवळ चालू झाली. अशा रीतीने मुद्दाम मी हा विषय
थोडासा या ठिकाणी घेतला. आपला आजचा 5वा दिवस आहे आणि ह्या 5व्या दिवशी 6वा दिवस आहे आणि ह्या 6व्या दिवशी आपण काय चिंतन करावं, तर काही गोष्टी म्हणजे तुम्ही आता अध्यात्म आणि तत्त्वज्ञान हे सगळं ऐकत आलेलंच आहात सलग 4-5 दिवस, आणि की गीतेमधलं तत्त्वज्ञान प्रवचनामधून येत असतं किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगामधून जे काही तत्त्वज्ञान आपण कीर्तनामध्ये ऐकत असतो. तुकाराम महाराजांनी हीच परंपरा चालवली. पुढे सगळ्या सुधारणावादी चळवळींचे आद्य आपण असं म्हणूयात की मार्गदर्शक हे तुकाराम महाराजच राहिलेले आहेत. तुम्ही कोणी घ्या, म्हणजे कुठल्याही सुधारणावादी सुधारक घ्या, कोणाचं आता मी इथे नाव घेत नाही, पण त्या सगळ्या सुधारकांना सगळ्यात जवळचे तुकाराम महाराज वाटलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगामधून जी काही नंतर सुधारणा चळवळीला प्रेरणा मिळाली, म्हणजे राघव भांडारकर वगैरे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, परमहंस मिशनची स्थापना झाली. या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान स्वीकारलेलं होतं. त्यांच्या खाजगी चर्चेमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांचं ते चिंतन करायचे आणि त्याच्यातमधून प्रेरणा घ्यायचे. तुकाराम महाराजांनी अतिशय ठणकावून सांगितलं की वेदांताचा अर्थ आमाशीच ठावा, एरांनी वावा भार माथा, म्हणजे इतरांनी फक्त डोक्यावर त्याचा भार वाहतात, परंतु वेदांचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला माहिती आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये जन्मलेल्या प्रत्येक आपण असं म्हणूयात की साधकाला ते माहिती आहे. ही भूमिका माऊलींच्यापासून पुढे निर्माण झालेली आहे आणि इतका महत्त्वाचा ग्रंथ हा माऊलींना खऱ्या अर्थाने मराठी भाषा अमृतातेही पैजा जिंके या लेवलला न्यायची होती, या दर्जाला न्यायची होती आणि त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ती नेलेली आहे. आपलं भाग्य आहे की माऊलींनीच हा संप्रदाय, तुम्ही विचार करून पहा 750 वर्षापूर्वी आपली काय अवस्था असेल. माऊलींनी ज्यावेळेस या ग्रंथाची निर्मिती केलेली नव्हती, माऊलींनी ज्यावेळेस संप्रदाय निर्माण केलेला नव्हता, माऊलींच्या पूर्व अवस्थेमध्ये आपला समाज कुठल्या अवस्थेला असेल. जोपर्यंत मनुष्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जीवन जगण्याची जिगविषा निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याला मुख्य प्रवाहात किंवा विकासाचा मार्ग दिसत नाही. 750 वर्षापूर्वी माऊलींनी ही प्रतिज्ञा केली की या मराठीला इतकं वैभव मला प्राप्त करून द्यायचं आहे की ती संस्कृतच्याही पुढे जाईल. म्हणजे या मराठीमध्ये गीतेचे तत्त्वज्ञान अशा प्रकारे मला सांगायचं आहे की ते मूळ गीतेवरचा दागिना होईल आणि गीता त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळे शोभून दिसेल. आणि ती परिस्थिती खरी ती आहे. म्हणजे इतकं महत्त्व या माऊलींच्या ज्ञानेश्वरीला किंवा ज्ञानेश्वरी तत्त्वज्ञानाला आहे. माऊली म्हणजे या गोपीमध्ये जे काही तत्त्व सांगतात, तैसा ब्रह्मनी हे विसरे, माऊलींची भूमिकाच ही होती. श्रुती आणि स्मृती यांच्या पुढे नेऊन ठेवायची ज्ञानेश्वरी. तुम्ही जर अमृतानुभवामधलं शब्द खंडन जर वाचलं, त्याच्यामध्ये अविद्या खंडनही आहे, परंतु शब्दखंडन जर वाचलं तर तिथे माऊली म्हणतात की श्रुती आणि स्मृती काय सांगतात. म्हणजे श्रुती ज्या आहे, अहम ब्रह्मास्मी असेल, तत्वमसी असेल, सर्वम खल्विदम ब्रह्म असेल, हे 4 महावाक्य सांगतात तरी काय. हे 4 महावाक्य जे सांगतात ते भेदाने सांगतात, तुम्ही ते नाहीत इतकंच सांगून देतात. परंतु माऊली असं म्हणतात की 18व्या अध्यायामध्येच तो उल्लेख आहे आणि तिथे जास्त स्पष्ट सांगतात की जी भक्ती आहे, ती भक्तीची जी अवस्था आहे ती या श्रुती आणि स्मृतींना कळत नाही. ती भक्तीची अवस्था ही याच्या पलीकडे आहे. किंबहुना भक्तीच्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी श्रुती आणि स्मृती मदत करतात. आद्य शंकराचार्यांनी ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं मानलं. माऊली असं मानतात की ज्ञान ही भक्तीसाठीची तयारी आहे. म्हणून माऊलींनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितली असं समजलं जातं. बऱ्याचशा भक्तीच्या अभ्यासकांना हे लक्षात येत नाही. उत्तर भारतातले भक्तीचे अभ्यासक असं समजतात, म्हणजे मुळात शंकराचार्यांचा प्रभाव त्यांच्यावर असतो की भक्ती आणि कर्म याच्या आधारे आपण मन शुद्ध करून घेतो आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर ब्रह्मात्मक ज्ञानाची आपल्याला अनुभूती होते. माऊली म्हणतात असं नाही आहे. आमची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की त्याची तयारी करण्यासाठी आम्हाला ब्रह्मात्मक ज्ञानाची पूर्वअट लागते. ब्रह्मात्मक ज्ञान हे काय आहे, एक साधन आहे आणि भक्ती हे काय आहे, त्याचं साध्य आहे. म्हणजे पारंपरिक तत्त्वज्ञान जे होतं ते माऊलींनी उलट करून या ठिकाणी भक्तीची प्रस्तावना केलेली आहे. ती कालसुसंगत आहे आणि ती साधकांना अतिशय सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीची आहे. भक्ती ही केवळ साधन नसून, भक्ती ही कुठली क्रिया नसून, भक्ती ही एक अवस्था आहे. म्हणजे तादात्म्य भाव झाल्यानंतर, स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर जो आनंद सातत्याने प्रसवत राहतो, ती प्रसवत राहणाऱ्या आनंदाची अवस्था म्हणजे भक्ती आहे. म्हणजे आपण जी करतो ती उपासना मार्गात येते, ती साधन स्वरूपाची भक्ती आहे. देवाला भजणं वगैरे वगैरे ह्या साधन स्वरूपाच्या भक्ती आहेत. माऊली म्हणतात की साध्य स्वरूपाची भक्ती आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायची आहे. आणि ती साध्य स्वरूपाची भक्ती काय आहे, तर ती स्वस्वरूपाच्या अवस्थेचा आनंद.
हा मला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्याच्यापुढे मोक्षही आम्हाला नको, त्या स्वस्वरूपाचा आनंद आम्हाला उपभोगत राहायचा आणि ती अवस्था जशीच तशी टिकवून ठेवायची आहे. अशा रीतीने 18व्या अध्यायाचं चिंतन आपल्याला पाहता येईल. सुरुवातीला कर्मयोगाचं म्हणजे जवळपास 70% 18वा अध्याय हा कर्मयोगाचं चिंतन आहे. त्याच्यानंतर उपासना कांडाचं थोडंसं चिंतन येतं आणि माऊली त्याच्यानंतर भक्तीची ही अवस्था अतिशय स्पष्ट करून सांगतात की भक्ती म्हणजे काय आहे. आणि वारकरी संप्रदायाचं ते खूप मोठं योगदान या जगाला आहे की इथे ज्ञानोत्तर भक्तीची कथा सांगितली जाते, इथे ज्ञानोत्तर भक्तीची उपासना केली जाते आणि त्याच्या आधारे जो इथे समाज निर्मिती सातत्याने होत राहते ती अतिशय पुरोगामी असते, विकासाभिमुख असते आणि त्याचबरोबर ती सर्वांना समान दृष्टीने पाहणारी देखील असते. अशा रीतीने अतिशय महत्त्वाचा असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याच्यामध्ये ज्याचं चिंतन केलेलं आहे तो श्रीमद भगवद्गीता ग्रंथ हा आपण या सप्ताहभर त्याचं चिंतन करतच असतो, सातत्याने ऐकतच असतो. तरी देखील हा रोज याच्यातली एक तरी ओवी आपण अनुभवावी असं मी म्हणणार नाही. रोज एक तरी ओवी अनुभवावी हे म्हणजे एका ओवीचा अनुभव घेतल्यानंतर मग काही राहणारच नाही, कारण मग आपण मुक्तच होऊ असं मला वाटतं. परंतु त्या स्थितीला आपण अजून पोहोचलेलो नाही. कमीत कमी एका ओवीचं चिंतन तरी आपण केलं पाहिजे. माऊलींनी याच्यात सर्व रसांची खाणच आहे, ही नवरसांची खाणच आहे असं माऊली म्हणतात. अतिशय सुंदर याच्यामध्ये उपमा आहेत, अतिशय सुंदर अशा प्रतिमा याच्यामध्ये माऊलींनी दाखवलेल्या आहेत. रूपकही अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेले आहेत. नाही त्याच्यातलं तत्त्वज्ञान समजू शकलं तर कमीत कमी ही रूपकाचा तरी देखील आपण याच्यातल्या काव्याचा तरी देखील आपण आनंद सुरुवातीला घेऊ शकतो आणि हळूहळू काव्यामधून अध्यात्मामध्ये किंवा हळूहळू काव्यामधून सिद्धांतामध्ये आपण प्रवेश करू शकतो. असं इतकं ताकदीचं खूप मोठं मौल्यवान आपण असं म्हणूयात की एक रत्नांची खाणच आपल्याला माऊलींनी 750 वर्षापूर्वी उपलब्ध करून दिलेली आहे. तर एखादी तरी ओवी रोज वाचणं, त्याचा अर्थ समजावून घेणं आणि त्याचं चिंतन करणं हे खूप गरजेचं आहे. त्याने मनशुद्धी होईल, त्याने आत्मानंदाची प्राप्ती तर जरूरच होईल आणि दुःखांची निवृत्ती व्हायला जरूर त्याचा फायदा होईल. माझ्या मते झाली एवढी सेवा पुरेशी आहे. जे काही थोडंफार चिंतन मला या ठिकाणी करायला संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखर ऋणी आहेच आहे. मला गुरुशर माऊलींची, गुरुशर महाराजांची या ठिकाणी सेवा करायला संधी मिळाली त्याबद्दल खरोखर मी स्वतःला धन्य मानतो, भाग्यवान मानतो. नानांनी पुनीत असलेल्या या सगळ्या पावन परिसरामध्ये किंवा नानांनी ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलेलं होतं नाना महाराज वनकोटेकरांनी, ते स्वप्न अतिशय चांगल्या पद्धतीने साकार होत असताना दिसतं आहे. परंतु बापू काकांनी मगाशी खंत व्यक्त केली आणि ती माझी खंत आहे, ती फार जुनी खंत आहे. तरुणांचा या ठिकाणी ओढा कमी आहे. तरुण लोक आजूबाजूला बसलेले भरपूर सापडतील, लागतात 50-100 लोक तरी इकडे तिकडे बसलेले सापडतील. परंतु त्या तरुणांनी हळूहळू या ठिकाणी वळायला हवं. तरुणांच्याही जीवनामध्ये म्हणजे आता रजगुण असतो, तारुण्यामध्ये रजगुण असतो, परंतु उद्या परवा तो सत्वगुण येईलच. परंतु ते महान असं तत्वज्ञान आहे, ते म्हणजे निखळ झरा वाहतो आहे. इथे ज्ञानाचा निखळ गंगा वाहते आहे. इथे कुठलंही मोल त्यासाठी आपल्याला मोजावं लागत नाही. 1 तास 2 तास किंवा अर्धा तास जरी बसलं तरी देखील खूप चांगल्या ज्ञानाची प्राप्ती होते. जीवन बघायला सूक्ष्मदृष्टी देणारा असा प्रकारचा तत्वज्ञानाचा संप्रदाय या ठिकाणी आहे. पुढे या नानांच्या स्वप्नांना दिवसेंदिवस आपल्याला जर गती द्यायची असेल तर तरुणांनी खरं तर या ठिकाणी यायला पाहिजे. परंतु तरुणांची संख्या कमी दिसते, खंत जरूर आहे. आपला संप्रदाय टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. काही तरुण इथे आहेत, आपण आपल्या मित्रांना सांगत जाऊ आणि संप्रदायाकडे कमीत कमी 7 दिवसासाठी तरी देखील या ठिकाणी आपण या मांडवाखाली येत राहायला पाहिजे, येऊन जायला पाहिजे. कारण ही खूप म्हणजे त्याच्यावर आपला फायदा आहे. संप्रदायाचा काही तोटा आहे अशातला भाग नाही आहे. आता काही तोटा होतो अशातला भाग नाही. भरपूर संप्रदायाचे अनुयायी आहेत, भरपूर संप्रदायामधून ज्ञान प्राप्त करून आनंद मिळवणारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आपल्या गावामध्ये या ठिकाणी येऊन इतकं मोठं जर आपल्याला हे मिळत असेल, ज्ञानाची प्राप्ती होत असेल तर त्याला काय हरकत आहे, याची खरोखर खंत आहे. असो, याबरोबरच मला असं वाटतं मी या ठिकाणी सेवा थांबवावी. वेळ भरपूर झालेला आहे, तासाच्या आसपास वेळ मी आपला घेतला. आपणही शांतचित्ताने माझे 2 शब्द ऐकून घेतले. खरं तर मी काही तसा पारंपरिक प्रवचनकार नाहीच आहे. म्हणजे व्याख्यान मला असं प्रवचन थोड्या फार अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल. एवढं बोलून मी इथेच थांबतो.